नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काल 7 मे 2024 पासून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे, हेक्टरी किती रुपये पीक विमा भेटतो आहे, तुम्हाला कधी भेटणार, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण्या पिकासाठी हेक्टरी रक्कम जमा होत आहे, याचबरोबर जिल्हाने हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमनुसार 3,50,000 शेतकऱ्यांना 155 कोटी 74 लाख रुपयाचा पीक विमा वाटप झाला। आणि आता याच शेतकरी बांधवांना त्यांची समायोजित रक्कम करून त्यांची उर्वरित राहिलेली पीक विम्याची रक्कम नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जळगाव, आणि जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी बांधवांना 4 कोटी 88 लाख रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा म्हणून वाटप झाला। आणि आता या शेतकरी बांधवांना त्यांची रक्कम समायोजित करून त्यांचा राहिलेला उर्वरित 75% पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी बांधवांना 160 कोटी 28 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालं। आणि आता या शेतकरी बांधवांना त्यांचा राहिलेला समायोजित करून त्यांचा उर्वरित राहिलेला 75% पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, चौथा जिल्हा आहे सोलापूर, आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी बांधवांना 111 कोटी 41 लाख रुपयाचा 25% अग्रिम म्हणून वाटप झाला पीक विमा। परंतु आता सोलापूर जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांना त्यांचा रक्कम समायोजित करून पीक विम्याचं वाटप ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना 6 कोटी 74 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपये, याचबरोबर बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांना 241 कोटी 21 लाख रुपये, याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 36,558 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी 85 लाख रुपये, याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी बांधवांना 97 कोटी 29 लाख रुपये, याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांना 13 लाख रुपये, याचबरोबर जालना जिल्ह्यातील 3,17,625 शेतकऱ्यांना 160 कोटी 48 लाख रुपये, याचबरोबर परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख रुपये, याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख रुपये, याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील 2,19,535 शेतकऱ्यांना 244 कोटी 87 लाख रुपये, आणि शेवटचा अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये। अशा पद्धतीने 16 जिल्ह्यामध्ये जवळपास 35,08,303 शेतकऱ्यांना 25% अग्रिमनुसार जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या अधिसूचना या 16 जिल्ह्यामध्ये काढलेल्या होत्या, त्यानुसार या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचा पीक विमा सर्वप्रथम वाटप झाला। आणि आता या शेतकरी बांधवांना उर्वरित राहिलेला त्यांचा रक्कम समायोजित करून 75% पीक विम्याचं वाटप हे काल 7 मे 2024 पासून ही विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। यामध्ये मित्रांनो, आता हे वितरण जवळपास 15 मे 2024 पर्यंत चालणार आहे, आणि यापर्यंत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद ज्या काही तुमचा उर्वरित राहिलेला पीक विमा आहे, तुम्हाला जर सर्वप्रथम 25% अग्रिमनुसार 5,600, 7,000, 8,000, 9,000 अशा पद्धतीचा जर पीक विमा आलेला असेल, ती रक्कम तुमची एकूण रक्कम जी काही असेल त्याच्यामध्ये ही रक्कम पहिल्यांदा जी काही वाटप केलेली आहे 25% अग्रिमनुसार, ती रक्कम काटून तुमची राहिलेली उर्वरित रक्कम म्हणजे उर्वरित 75 रक्कम ती तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्याबरोबर आता या 16 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त राज्यातील ज्या काही 34 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे, परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना जर आलेली नसेल, तर तुमचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा जर असेल तरी तुम्हाला उर्वरित तुमचा राहिलेला पीक विमा भेटणार आहे। परंतु तुमच्या शेवटच्या अंतिम अहवालामध्ये तुमचा जर महसूल मंडळ, तुमचा जर जिल्हा ॲड असेल, तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा राहिलेला पीक विमा रक्कम समायोजित करून भेटेल। परंतु मित्रांनो, आता सर्व जिल्ह्यामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, त्या
शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचा समायोजन रक्कम करून उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सोयाबीनसाठी सर्वात जास्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्या पाठोपाठ कापूस या पिकाचा सुद्धा पीक विमा जमा होत आहे, याचबरोबर तुरीचा सुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण राज्यातील सगळ्या जिल्ह्यासंदर्भात म्हणजे खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।